13 वर्षाच्या वेदांचा गोळ्या घालून खून झाला हे ऐकून मन सुन्न होते. अजूनही जीवनाची सुरुवातही झाली नव्हती. घरच्यांचा लाडका असलेल्या वेदांचा असा खून होईल अशी पुसटची कल्पनाही कुणाला नव्हती. पैशासाठी आजकाल कुणाचाही खून होत आहे. निलेश गडदे या सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारासह घरी जाऊन निष्पाप वेदांतचा खून का केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सराईत गुन्हेगारांकडे पिस्तूलसारखी शस्त्र येतातच कुठून? समाज मनावर याचा काय परिणाम झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. सांगली शहर अलीकडे प्रचंड गुन्हेगारीकडे वळणारे शहर म्हणून ओळखले जात आहे. लक्ष्मण पांडुरंग खरात हा मजुरी करणारा तरुण जत तालुक्यातील बाज या गावचा रहिवासी, कामगार व हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या कामगार संघटनेतील सहकारी होता. लक्ष्मण खरात यांच्याकडे मिरज जवळील आरग येथे रेल्वे धक्क्यावरील माल उतरवण्याचा ठेका आहे. या ठेक्यावरून सराईत गुंड निलेश गडदे व लक्ष्मण खरात यांच्यामध्ये वाद होता. या वादातूनच निलेश गडदे आणि लक्ष्मण खरात यांचे मूळ गाव असलेल्या बाज तालुका जत येथे जाऊन लक्ष्मण खरात यांच्या पत्नीला धमकी दिली की तुमच्या नवऱ्याला आरग माल धक्क्यावरील ठेका सोडायला सांगा, अन्यथा 10 लाख रुपये द्या, नाहीतर त्याला खलास करून टाकीन. त्यानंतर अहिल्यादेवी चौकात गोळीबार केला. गोळीबारानंतर पुन्हा गडदे आणि खरात यांच्यात वाद झाला. यावेळी गडदे याच्या वाहनावर दगडफेकही झाल्याचे समजते. या वादानंतर संतप्त झालेला निलेश गडदे साथीदारांसह सायंकाळी 6:30च्या सुमारास सांगलीतील संजयनगर येथील कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांचे घरी आला. त्यावेळी घरात बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ व नातू वेदांत हे दोघेच होते. गडदे यांनी बाळासाहेब बंडगर यांचे घर हेच का म्हणून विचारत हवेत गोळीबार केला. त्यांचे भाऊ घरात पळाले. मात्र 13 वर्षाचा वेदांत मोबाईलवरील गेम खेळत उभा होता. गडदेने वेदांतच्या डोक्याजवळ गोळी झाडली आणि वेदांत रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर गडदे आणि सहकारी मोटारीतून पसार झाले. वेदांतला ताबडतोब दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काहीही संबंध नसताना वेदांतचा बळी गेल्याने सांगली जिल्हा हादरून गेला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कामगार नेते दत्ता पाटोळे यांचा 8 वर्षापूर्वी खून झाला होता. त्यामध्ये निलेश गडदे हा मुख्य संशयित होता. कारागृहातून काही दिवसापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. जिल्हा बंदीचा आदेश झुगारून त्यांनी सांगलीत प्रवेश करून थेट गोळीबार केला आणि हत्याकांड घडवले. त्यामुळे जिल्हा आणि प्रशासनही हादरले. मुळात कारागृहात असलेल्या गडदेने पिस्तूलसारखे घातक शस्त्रच कसे मिळवले हाच खरा प्रश्न उपस्थित होतो. बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत याचा काहीही संबंध नसताना त्याचा खून झाला यावरून सामान्य माणूस सुरक्षित आहे का असा प्रश्न पडतो. कारवाया झालेल्या गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होतोय का हाही प्रश्न पडतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.